लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते। या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या। त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार का या चर्चेला उधाण आलंय। 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे फ्रंट फूटवर खेळताना दिसले। बुधवारी उद्धव ठाकरेंनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या। दिल्ली दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरे कुटुंबानं काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेतली। त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार का या चर्चांना उधाण आलंय। उद्धवजी ठाकरे साहेब एक फक्त राज्याचे नाहीत, एक देशाचं नेतृत्व म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि हे सगळ्यांनीच कबूल केलंय। उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचा काय देशाचा चेहरा झालेलेच आहेत ना। उद्धवजींनी ज्या पद्धतीनं उद्धवजींना पदावून या गद्दारांनी हे केलं त्या पद्धतीनं आम्हा शिवसैनिकाची इच्छा आहे पुन्हा एकदा सन्मानानं उद्धवजी ठाकरे साहेब तिथं बसलेच पाहिजे। मुख्यमंत्री पद कमावण्यासाठी त्या ठिकाणी स्वाभिमान गमावला आणि दिल्ली दरबारी सोनिया चरणी त्या ठिकाणी लाचारी पत्करली। हेच या ठिकाणी या भेटीचं वैशिष्ट्य आहे। बाळासाहेबांचा विचार, बाळासाहेबांची भूमिका आपण पूर्णपणे बासनात गोंधळून ठेवलेली आहे आणि तुम्हालाही आता मुख्यमंत्री पदाचे आणि सत्तेचे त्या ठिकाणी डोहाळे लागलेत हे तुमच्या सगळ्या कृतीतनं दिसून येत आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातोय। मवियाच्या जागावाटपाबाबतही उद्धव ठाकरेंनी दिल्लीत चर्चा केल्याचं समजतंय। 10 सप्टेंबरच्या आत जागावाटप पूर्ण व्हायला हवं अशी इच्छा ठाकरेंनी मल्लिकार्जुन खरगेंकडे व्यक्त केल्याचं कळतंय। ठाकरे खरगेंच्या बैठकीत काय चर्चा झाली पहा। विधानसभेसाठी मवियाचं जागावाटप 10 सप्टेंबरच्या आत पूर्ण व्हायला हवं। जागावाटप लवकर पूर्ण झालं तर प्रचाराला जास्त वेळ मिळेल। काही जागांची अडचण असेल तर वरिष्ठ नेते बसून तोडगा काढू। गरज पडल्यास काही जागांची अदलाबदल करण्याची तयारी ठेवू। लोकसभेला झालेल्या चुका कशा टाळता येतील त्यावर बैठकीत विचारमंथन करू। विधानसभा निवडणुकीसाठी एकसमान जाहीरनामा, एकत्रित प्रचाराच्या रणनीतीवरही चर्चा झाली। विधानसभेसाठी मवियाची संयुक्त वॉर रूम सुरू करण्याचाही विचार व्यक्त करण्यात आला। आमच्या युतीच्या काळामध्ये अशा प्रकारचे जागा वाटपाचे निर्णय, निवडणुकीची रणनीती प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे पासून तर आतापर्यंत मातोश्रीवर ठरवल्या जायची। परंतु आता मातोश्रीतून बाहेर निघून राहुल गांधी आणि खरगेजीच्या दारात जाऊन उभं राहण्याची ही पाळी या राज्यातल्या जनतेने तुम्हाला खरं तर आणलेली आहे। उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राष्ट्रीय स्तरावर आपला खुंटा बळकट केल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी स्वतः गेले। इंडिया आघाडीच्या पुढील वाटचालीमध्ये आपण कसे महत्त्वाचे आहोत हा संदेश ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यातनं दिला। ठाकरेंनी आपलं राष्ट्रीय राजकारणातलं महत्त्व अधोरेखित केलं। महाविकास आघाडीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचं दाखवून दिलं। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी थेट संवाद करत मध्यस्थीची गरज नसल्याचंही दाखवून दिलं। मवियाचं सरकार आलं तर पुन्हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरू शकतो हे भासवण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री पदाच्या आमिषापोटी दिल्लीला जाऊन मुजरे करत तुम्ही जे काँग्रेसच्या सोनिया गांधीच्या दारात उभे राहिलात ना, भीक त्याला म्हणत असतात। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे भेटायचे नाही, मंत्रालयात येणं टाळायचे असा आरोप त्यांच्यावर मविया नेते करायचे। शिवसेना सोडल्यापासून एकनाथ शिंदेंसह त्यांचे आमदार ठाकरे भेटत नव्हते हे वारंवार बोलून दाखवत आहेत। मात्र लोकसभा निवडणुकीत मवियाला मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतल्याचं दिसतंय। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचं फलित काय याचं उत्तर जागा वाटपासह मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवताना मिळण्याची शक्यता आहे। शिवाजी काळेसह सूरज बोरावके, पुढारी।